तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची सांगता आज होणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये 13 उमेदवार रिंगणात आहेत। कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 98,000 मतदार तर रायगडमध्ये 54,000 मतदार आहेत। रत्नागिरीमध्ये देखील 22,000 तर सिंधुदुर्गात एकूण 18,000 मतदार आहेत। निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होताना पाहायला मिळते आहे। कोकण पदवीधर मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत। काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच या ठिकाणी लढत असणार आहे आणि काँग्रेसकडून या ठिकाणी रमेश कीर तर भाजपकडून या ठिकाणी निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत। ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक या ठिकाणी मतदार जे आहेत ते असणार आहेत। ठाणे जिल्ह्यात 98,000 मतदार आहेत। त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात 54,000 मतदार, पालघर जिल्ह्यात 28,000 मतदार, रत्नागिरी जिल्ह्यात 22,000 मतदार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18,000 मतदार या ठिकाणी असणार आहेत। एकूण जर मतदार जे त्यांची आकडेवारी बघितली तर 2,23,225 या ठिकाणी मतदार जे आहेत ते आहेत आणि 321 मतदान केंद्रावरती हे मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदारसंघातून बाजी कोण मारतो याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।